ग्राफिक डिझायनरचं फोटो तो झूम करायला लागतो आपल्याला. हो आम्हाला दिल चाहता है, सर दिसत नाही. दिल चाहता है, दिल चाहता है कभी न बीते चमकीले. दिसतंय. गेल्या अनेक वर्षापासून किंवा या 10-12 वर्षापासून सर्वच लोकांचं म्हणूया आपण अतिशय धावपळीचं असं जीवन झाले. शहरामध्ये आपण राहतो, ग्रामीण भागामध्ये काही राहणारे ठराविक विद्यार्थी आहेत आणि कारण तो अजून सुद्धा ते आठवत आहेत आणि समाजाची तत्व ते सांगायचे समाजाच्या विषयी सरांनी सांगितलेलं ते आज सुद्धा म्हणजे आम्ही शिकवताना तर नक्कीच माझ्या लक्षात येते की त्या काळामध्ये सरांनी तसं शिकवलं होतं. इतिहास कसा शिकवायचा असतो हे मला आज कळलं. म्हणजे आता आम्हाला कुठला विषय शिकवतो सांग. विज्ञान गणित सोड आणि त्यामध्ये काय विचार नको सध्या गणिताचं काम आहे. कसं होतं ना शिकवायचं तर बाहेर तिसरंच काहीतरी शिकतोय का त्याचा व्यवहाराशी काहीच संबंध नाही. त्यामुळे पोराचं कशाला ताळतंत्र लागलं. सांगितलं आज खो-खोचे दिवसभर आम्ही माप टाकले गेलाय तर मी एकदा हातात मीटर टेप धरले नाही. सगळं त्यांनाच करायला होतं. तो त्यांच्या लक्षात आला बाबा सेंटीमीटर मिलीमीटर लिहित आहे ते आजचे शिक्षण पद्धती म्हणजे आपल्याकडे असं मला तर मनापासून वाटते. कारण ते पद्धतच होती गोष्टीरूप इतिहास सांगितलेला सरांनी आज सुद्धा तसाच आठवतोय. आणि बाकी विज्ञानचं म्हटलं तर कधीतरी आता प्रयोगशाळेत कुठंच नाही आपण कवा तरी कडकडून ते मांडलं तरी असायचं परीक्षेला तरी असं प्रयोगशाळेला ते पावट्याच्या बियाला कुठेतरी कोंब आलेला असायचा कोंब आलेला ते चित्र काढायचं 10 वेळा फोडायचं परत ते तरी प्रयत्न करतो. सूक्ष्मदर्शिका अजून सुद्धा मला काढता आले नाही. आज सुद्धा सूक्ष्मदर्शिकेचे चित्र आहे पण त्याचा पाया पण जमत नाही काय जमत लय अवघड काम आहे. तरी पण ते त्या कामामध्ये आपण करू. माझा मित्र होता मारती आग लावे 1 नंबर पेंटिंग चांगलं सगळी चित्र आग लावे त्याला पेंटिंग लय भारी आहे. आग लावे पेंटिंग करत बसायचं. आम्ही एकत्रच असायचो जाता त्यामुळे तो मला पेंटिंग करू द्यायचा. जाता येता आम्ही तसा शाळेच्या पेक्षा जाता येता डोंगरात असं मला वाटतं पण आहे ठीक आहे आपण आहे सेटल आहे किंवा आपण व्यवस्थित आहे एवढं तरी वाटते. किंवा 10वी-12वी तरी झालं त्यावेळी म्हणजे 10वी-12वीला होतं. आता 10वी-12वीला अगदीच काही महत्व राहिलेलं नाही. शहराची शाळा असून 12पर्यंत शाळा सुटल्यानंतर सगळ्यांना बरोबर असते आपली पण आमच्यासाठी सगळ्यांनी वेळ दिला त्यामुळे त्यांचं धन्यवाद त्यांचे आभार. आता अजून मला फक्त मला जे माझे शिक्षक होते त्यांची आठवण येते की चौगले सर
कोळेकर सर किंवा आपले मराठीचे जे देशपांडे सर होते ते आज त्यांची मुलं मला हे सगळेजण बसले मला त्यांची खरंच आतुरतेनं असं वाटलं की हा आज आपले इथे ते शिक्षक आम्ही होते हा बाकी हे सगळं आम्ही मिस करतो त्या शिक्षकांना मग त्यांच्यासाठी थोडंसं आपण श्रद्धांजलीसाठी एक 2 मिनिटं घेऊ ट्रान्सपोर्टला माताडे कामगार आहे. माझी मुलं आता मुलगी 11वी शिकते, मुलगा 10वीला इंग्लिश मिडियममधून दोन्ही शिकलेले आहेत. मुलगा इंग्लिश मिडियममधून शिकतो, मुलगी इंग्लिश मिडियममधून आता 11वी शिकते. एवढं की मी पडतरी त्याला बोलताना घाबरते आणि तुमच्यात आमूलाग्र बदल झाले सर्वांच्यात. पण हे जरा ओळखीचे चेहरे असल्यामुळे जरा ह्याला बघितलं घाबरून एवढं सांगितलं याच्यापेक्षा तू मोठा आहे म्हणून काय मुलीच्यात भरपूर बदल झाला. संगीता पवार तर ओळखलीच नाही कुठं आहे मला 3 मुलं आहेत. एक मुलगा इंजिनियर आहे आणि मुलगी MSc करते. मोठा 2 नंबरचा मुलगा शिकतोय. सांग की मुलाचं लग्न झालंय का ते सांगणार नाही सगळं त्यांना सांगितलं सगळं सांगायचं म्हणजे मोठ्या मुलाचं लग्न झालंय. आता ती सगळ्यात प्रसिद्ध वडापाव ते वर्षा पवार, सासरचं नाव उषा कृष्णा पाटील. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा अंबानीकडे आहे, छोटा मुलगा एअरपोर्टला आहे. आता मोठ्या लग्न झाले, छोटाच पुन्हा नियोजन होतं कसं मोडकं तोडकं झालेलं असलं तरी एवढी सगळी आली आनंद वाटला. बाकी काय आता तुझ्यामुळे सगळी एकत्र आले. फार मोठं काम केलं तुझ्यामुळे, सुनीलमुळे. नाही पहिल्या स्टार्टला ज्यावेळी मुलींचं वगैरे फोन येत होतं त्यावेळी काही कळायचं नाही. म्हणजे नाव नुसतं सांगितलं तर एक्झॅक्ट लक्षातच यायचं नाही. नंतर स्मिताना वगैरे आणि रुपालीनं त्यांचं ते मुलींचं बघितल्यानंतर मग मुलांचे फोन आल्यानंतर वगैरे ते मॅनेज करता आलं. पण त्याच्या आधी काही कळत नव्हतं. कुणाचा फोन आला नंतर ते नाव आणि असे भरपूर फोन येतात. मी कलर लाईनला असल्यामुळे दररोज फोन येतात दररोज. त्यामुळे आपल्या शाळेतला आहे का कार्यक्रमाचा आहे काही कळत नाही. जेवाय बसेल त्याच वेळेला फोन येतो दुपारी. तोपर्यंत काय दुपारी दिवसा काय फोन घेता येत नाही कामाच्या ह्याच्यात. त्यानंतर पहिल्यांदा मी सुनंदा दूध संघात होतो कामाला. नंतर तिथनं सोडून कलर कामाचं ठरवलं कारण कलर कामाची आवड होती पहिल्यापासून. त्यामुळे तेच करायचं आणि घरात वगैरे म्हणत होते नको जॉब सोडून वगैरे नाही म्हणून माझं स्वतःच काम करायचं म्हणून कलर काम केलं. मधल्या वेळेत मुलं असली नसली तरी एकटा आम्ही स्वतः काम करायचो आणि आतापर्यंत व्यवस्थित तेच करतोय. आपल्याला वारणाप्रसाद शाळा जी लागली ती एकदम मला वाटतं वारणाप्रसाद शाळाच नाही असं मला तर वाटतं. एकंदरीत एवढं चांगलं शिक्षण आपल्याला मिळालं, एवढं चांगलं शिक्षक लाभलं. त्यातल्या त्यात मला आवडतं 2 शिक्षक, एक BB पाटील आणि कोळेकर सर. त्यांचं एकदम चांगलंच शिकवणं मला तर ते आवडलेलं आहे. आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा 7वीला आहे, मुलगी 4थीला आहे. ग्रामपंचायत सदस्य बोला पाहिजे. निवडून दिलाय तुला त्यामुळे सदस्य झालाय. बोल शाळेत काय आपले अनुभव आहेत बरेच. आपली जी आपल्या शाळेची मुलं होती तशी मला वाटतं कुठे भेटणार सुद्धा नाही. अशी मुलं चांगली एकदम खेळात असू दे कुठलाही क्षेत्र असू दे एकदम डोकोब्याने असायची. सगळं एकदम 1 नंबर शाळा आपली आणि सर राग सगळा माझ्यावर मी माझ्या घरात कमी त्यांच्या घरात आता कळतंय की शिक्षण म्हणजे काय. त्यावेळेला जर आपण शिकलो असतो तर अजूनही मोठं झालं असतं. आता कळतंय शिक्षणाची किंमत काय. आता मुलांना जरी सांगितलं की बाबा आम्हाला शिकायला नाही भेटलं तुम्ही शिका तर ते मुलांना ते पटत नाही. तुमचा काळ वेगळा होता, आमचा आत्ताचा काळ वेगळा आहे. आता मुलांची भाषा आहे. पण त्यांनी असं वाटतं की सगळ्या मुलांनी व्यवस्थित हे करून त्यांना जे मिळते त्यातून त्यांनी पुढे जावं आणि हे सगळं नाव कमवून भरपूर शिक्षक झाले, डॉक्टर, वकील, इंजिनियर एवढा भरपूर बाकी सगळ्या स्पर्धा आहेत अजून त्यातून पुढे जावं मुलांनी. आता आमची मुलं झाली मोठी, मुलगी झाली लग्नाला, त्यामुळे मुलगा आहे 14वीला. त्यामुळे त्यांना काही सांगण्यात येत नाही. त्यांची मुलांना आपलं त्यांना सांगावं आणि करावं एवढं संपवते.
धनाजी पाटील यांचं ड्रॉइंग अतिशय चांगली आणि पुण्याला परत तिकडे अफगाणिस्तानवर आला आणि इतिहास लय भारी शिकवला. कारण तो अजून सुद्धा ते आठवत आहेत आणि आर्य समाजाची तत्व होती किंवा वेगळ्या समाजाच्या विषयी सरांनी सांगितलेलं ते आज सुद्धा म्हणजे आम्ही शिकवताना तर नक्कीच माझ्या लक्षात येतं की त्या काळामध्ये सरांनी तसं शिकवलं होतं. इतिहास हा तसा शिकवायचा असतो हे मला आज कळलं. म्हणजे आता आम्हाला कळलं विज्ञान गणित सोड. त्याच्यात आणि तू काय ते सांगते काय मला काही जमत नाही एवढं. आणि त्यामुळे ते काय विचारलं होतं सध्या गणिताचा नाही आपण डोक्यावरनं काम आहे. तर कसं होतं माहिती का शिकवायचं एक बाहेर दिसलंच काहीतरी शिकतोय एक त्याचा व्यवहाराशी काहीच संबंध नाही. त्यामुळे पोराचं कशाचा ताकद लागलं सांगितलं आज खो खोचे दिवसभर आम्ही माफ टाकलेले आहे तर मी एक सुद्धा हातात मीटर टेप धरलेला नाही. सगळं त्यांनाच करायला हवं. तो त्यांच्या लक्षात आला बाई सेंटीमीटर मिलीमीटर काय ते आजचे शिक्षण पद्धतीमध्ये खूप आपल्याकडचं लय बनवलं असं मला तर मनापासून वाटतंय. कारण ते पद्धतच होती गोष्टी रूप इतिहास सांगितलेला सरांनी आज सुद्धा तसाच आठवतोय. आणि बाकी विज्ञानचं म्हटलं तर कधीतरी आता प्रयोगशाळेत कुठंच नाही आपण कवा तरी खडबडून ते मांडलं तरी असायचं परीक्षेला तरी असं प्रयोगशाळेला ते पावट्याच्या बियाला कुठेतरी कोंब आलेला असायचा तरी कोंब आलेला ते चित्र काढायचं 10 वेळा फोडायचं परत ते तरी प्रयत्न करतो. सूक्ष्मदर्शिका अजून सुद्धा मला काढता आलेली नाही. आज सुद्धा सूक्ष्मदर्शिकेचे चित्र आहे पण तिचा पाया पण जमत नाही काही जमत लय अवघड काम आहे. तरी पण ते त्या काळात माझा मित्र होता मारती आग लावे 1 नंबर पेंटिंग चांगलं सगळी चित्र आग लावे त्याला पेंटिंग लय भारी आग लावे पेंटिंग करत असायचं. आम्ही एकत्रच असायचो जाता येता त्यामुळे तो मला पेंटिंग करत यायचा. जाता येता आम्ही तसा शाळेच्या पेक्षा जाता येता कारण आपल्या हा वयामध्ये आपण जास्त शिक्षकांची थोडीशी अभ्यासाकडलं हे करता आपण थोडस जरा त्याचं काहीतरी चुकीची गोष्ट असतात तेवढ्याच जास्त काढत असतो. हा काढायला जायचं पोरीवर जायचं परत उशीर झाला की मार खायचा. आणि पाठीमागे आमचं तर वाडकरांचं फिक्स असायचं की पळून जाणे हा प्रकार होता. खिडक्या आपण वयापुस्तक टाकायची आणि त्या हे केलेल्या होत्या वाकवलेल्या होत्या त्यातनं वर चढून आम्ही आत यायचो आणि बेंच पकडायला यायचो. पळून जाणं हा तर नित्याचाच व्यवसाय होता. म्हणजे मी अगोदर सांगितले पोरासनी गुरु करे सो मत कर गुरु करे सो कर गुरु करे सो मत कर. मी सांगितले ते करा पण मी करतोय ते करू नका. त्यामुळे काय अडचण नाही. त्याला अगोदर सांगितले मी करतो तसं काय करू नका. मी सांगितले ते करा मी काय वाईट सांगत नाही चांगलं सांगणार. त्यामुळं नक्कीच बऱ्याच गोष्टी होत्या आणि सगळ्यात म्हणजे थोडासा मार पण खाल्लाय बराच. तसा मी लय मार खाल्ला नाही पण थोडा खाल्लाय पण एका वेळी लय मार खाल्लाय. म्हणजे सारखाच मार खात नव्हतो पण 4-5 वेळा खाल्लाय पण लय भयानक मार खाल्लाय. आपल्यात विजय नायक रोकडे सरांचे हिंदीला अजिबात येत नव्हतं. हिंदीला मॅडम होते आपल्याला चौगले मॅडम आणि चौगले मॅडमने रोकडे मॅडम म्हणतात चौगले मॅडमने ते एक वागणीवाल्याचा धडा होता काय काहीतरी होता असा मॅडमने सांगितले वाचलं म्हणजे कळतं. घरात जाऊन 10 वेळा वाचला काय सुद्धा त्याचं मला कळालं. आणि 11 वेळा मॅडम म्हणजे उद्या 10 वेळा वाचला होता मी जरा पण त्यातलं एक सुद्धा मला काही कळलं होतं. आपलं सर्वांचं हार्दिक असं स्वागत. बिळाशी आणि बिळाशी कोशी म्हणजे बाहेरचे सुद्धा विद्यार्थी आहेत. या गावाला इतिहास आहे. इतिहासाबरोबर मला वाटते फार संस्कार
संस्कारक्षम गाव म्हणतो मी आणि पंचक्रोशी की मी मला येऊन 2.5 वर्ष झाली कोणत्याही पद्धतीचा त्रास गावातल्या शाळेला होत नाही म्हणून मी संस्कारक्षम म्हणतो आणि अशा या गावात हायर एज्युकेशन सोसायटीची शाखा काढली 1950 साली म्हणजे आमच्या विद्यालयात नुसतं शैक्षणिक जे शिक्षण दिलं जातं संस्कारक्षम सुद्धा विद्यार्थी पिढी घडवली जाते आणि त्याचा परिणाम मला हे दिसतोय शाळेत सुद्धा यात योगदान आहे तुमचं गेट टुगेदरचा कार्यक्रम स्नेह मेळावा काळाची गरज आहे आता त्यात विरंगुळ आहे एकमेकांची सुख दुःख वाटून घेता येतात यामध्ये आणि गरजेचं आहे त्यामुळं तुमचे हे नियोजन आहे की आपल्याला आवडलं अशा पद्धतीच्या अगोदर गेट टुगेदरचे कार्यक्रम तुम्ही आल्यापासून 3-4 झालेले आहेत मी काही तुमच्याकडे मागणी करणार नाही काय प्रमुख येणार अंकुश पाटील विरवाडीचा इयत्ता म्हणजे अतुकडीत 8वी पासून आम्ही अतुकडीत बऱ्यापैकी आता अतुकडीतली ओळखणार ब किंवा काय असेल ते नुसता तोंडावळा त्यावेळेचा आणि आत्ताचा वेगळा आहे केस होती आता जरा केस बदल होतोय प्रत्येकाच्या काय असेल ते पण आता उत्तम शेती प्लस आपलं टाइम म्हणजे साईड बिझनेस किंवा साईड नोकरी म्हणून आपलं विराजवर कामाला जातो नाताजवळ कारखाना आहे प्रोडक्शन काय म्हणतात ते पण सांग. काही गरज नाही स्वतःविषयी सांगायची आता सगळ्यांची आवडते ते दारू हे आपले इथं म्हणजे कच्चं मटेरियल तयार पैसे कसे होते दर कसा होता तिथला पिकाचं प्रोडक्शन मार्केटिंग नाही करायचं तुमचं सांगा आम्हाला आदर आहे मी आपल्या शाळेतल्या 2 आठवडी म्हणून मला जे आठवते ते मी सांगतो आपल्याला 1-2 सर असं लागलं एक तर घेऊ सर दंगा केला की त्यांनी 1 2 3 1 मूर्खा म्हणायचं मी पाटील सरांना बोलू का त्यांना सांगू काय नेऊ का की आपल्याला 2-4 शब्द आठवतात प्लस आणि आपलं एजी सर अशी म्हणजे थिअरी आणि आपलं हे घेणार कवायत आणि आले आपली मानसिकता होणार थिअरी जाता असं आहे म्हणजे आपलं थिअरी आणि त्यांना लगेच ते पर्यवेक्षक होते ते काय करणार आले थिअरी तास घेतला की लागून दुसरे सरांना लगेच सांगणार डबल तास घेतोय बरं का थिअरीचा असा तास थिअरी ना कुठला कवायत भूगोल होता हा भूगोल ते लागूनच दुसरा तास लगेच घेणार आपण कसं तरी मानसिकता केलेली असते सरांचा एवढा तास कसा तरी संपवायचा वर येणे तिकडे मागं सांगितलेलं असते कोण येईल बरं का तिथं मीच घेणार आहे कंटिन्यू आणि कधीही कवायत म्हणजे असं बाहेर खेळायला सोडलं नाही खेळायला सोडलं तर ते कसं सोडणार लगेच लाईनीत उभा करणार आणि कवायत ते 1 2 3 ते पण रुकावट से म्हटले की जीव गेला बाकी आपण एवढ्या शिवाय देत होतो किंवा तिथं म्हणजे ते नकोच तास व्हायचा आणि कधी त्यांनी नेलं पण नाही खेळायला फक्त नेलं तर ते कवायत करण्यासाठी नेलं बाकी काय नाही आणि तसंच घेऊ सर पण ग्राउंडवर नेलं की ते रुकावट से म्हटलं की आपल्या शेतीचं दोर निघायचा की हे किती वेळ थांबू दे रुकावट से म्हटलं की असं थांबलं की सर तो तिकडे दुसरीकडे कुठेतरी गेलं त्याचा हात खालवर करणार तोवर आपण सगळ्यांनी असं थांबायचं ती सगळी हे कोण तिकडे गेलं तोवर ते आणि 5 मिनिटं गेली तर त्या वर्गात आले की 1 2 3 तू काय सांगू इथंच होतो आपण सगळी 8वीला मी तानाजी पहिल्यापासून 5वी आता मी कॉन्ट्रॅक्टरची कामं करतो
अक्षय कुमारचा पिक्चरचे खट्टा हे शिराळापासून वर कुंदापूरपर्यंत प्रत्येक गावातून कापतो. आपल्या महादेव मंदिर आहे ते साईडला ते सगळं विकलं. कुसावाडी ती शाळा वगैरे मीच बांधते. आम्हाला कॉन्ट्रॅक्ट घ्यायला पडतो. ह्या विषयाच्या गावातून बरंच कापतो. मला 2 मुलं आहेत. एक 8वीला इथंच आहे आता, एक 4थीला आहे. दोन्ही मुलं आहेत. राहायला कुठे तर असं इथं आल्यावर आता म्हणजे थोडं आठवायला लागलं. तुझी तुकडी माझी तुकडी मला दमवलेलं पण सांग. तर मला ह्या शाळेला ह्या मित्रांनी माझ्यावर छळलं. मी कधीच मोठा झालो नाही. पण माझा लग्नानंतर सुरू झाला आणि माझी तब्येत वाढायला. म्हणजे सगळं श्रेय बायको. किती जरी छळ झाला ना तर आपण माइंड शांत ठेवायचं. त्यांचा त्रास मी सहन करू शकत नव्हतो त्यामुळे वाढवू शकतच गेलो. दिवसातून 5 वेळा जेवायचो. रागाला काय लागायचं. म्हणजे मित्रांच्या त्रासापुढे आता बाकीचे त्रास काहीच राहिले नाही. त्यांचे त्रास जास्त झाले तर यांचे चांगले वाटतात का? नाही त्यांचा त्रास जास्त होतो. कायम विसरायचं कायम. त्याच्यासाठी मी जायचो घरात पहिल्यांदा बसायचो. माझ्यासाठी अरे मी याच्या घरात सध्या पुण्यामध्ये राहतो आणि मुलं 2 एक 7वीला एक 4थीला आहे. आणि मी सेकंड इनिंग स्टार्ट केली आता. आता प्रायव्हेटमध्ये जॉब करतोय. 17 वर्ष रिटायरमेंट नंतर 1.5 वर्ष तर राहिलो. जीणं मुश्किल करून टाकलं बिराशीच्या माणसाने पण. तिथं कुत्रं माझं होतं ते ते शिक्षक यायचे तिकडे मागरूचे. पहिल्यांदा ओळख करून म्हटलं कोण बाबा असा चड्डीवर करतोय जरा. तर ते म्हटलं की बाबा हा फौजी रिटायर आहे. अरे रिटायर आहे मग तुम्ही दुसरं जॉब तुम्हाला लगेच मिळेल पण तो कागद मिळालेला नाही. तो नाही म्हणजे त्यांना असं वाटतं बँकेत लगेच लागतं लगेच लागतं पण नाही मग ट्राय करतं पण झालेलं नाही का. म्हणजे असं भरपूर माझ्यावर आघात झाले घेतले बऱ्यापैकी. आणि टेन्शन आले आघात. बायको माझी ग्रॅज्युएट आहे कमी शिकलेली केलीच नाही. महत्वाचं म्हणजे कसं आहे म्हणजे लव्ह मॅरेज आहे का? नाही लव्ह मॅरेज नाही. लव्ह कोणी म्हणजे कसं करू शकत नव्हतं कारण त्यामुळे भरपूर म्हणजे मला बरं वाटते जरा. मला वाटलं होतं एवढे अपेक्षित नव्हते म्हणजे मुलं आम्ही जेव्हा पहिल्यांदा 27 वर्षांना भेटतोय त्यामुळे चेहरे पण आठवत नाही कुणाचे काय अजून म्हणजे अजून ओळखी होत आहेत. आणि मला पण खूप आनंद झाला म्हणजे इथं शाळेत एवढ्या वर्षांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम घेतला त्यानिमित्तानं सगळ्यांची भेट झाली आलो. आणि माझं नाव दीपाली सुभाष जोशी आणि सासरचं नाव दीपाली दिलीप कुलकर्णी. मी असते सातारला राहायला. मला 2 मुलं आहेत. माझी 2 मुलं सिव्हिल इंजिनियर आहेत आणि दोघंही जॉब करतात. मिस्टर पाटबंदी करतात. माझं नाव मुलगा पाटील आहे. माझे मिस्टर 4 वर्ष झाले ऑफ झाले. मला 2 मुलं आहेत. माझी मुलगी MSc करते कोल्हापूरला असते आणि मुलगा BSc करतो फर्स्ट इयरला आहे. सासर कोथवडे संगीता सुरेश यादव. माझे 2 मुलं आहेत. एक मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे आणि मुलगी MSc झाली. सगळ्यांनाच आहे 90% 100% मला स्टँडवरच मी असल्यामुळे बऱ्याचशी पण आता ही मला माझ्या वर्गातली आहे ते आज कळालं. कारण ती तुकडी दुसरी असली मी असे हो तिला मी म्हटलं का आली आज सकाळीच गाठ पडली तर का आल्या तरी गेट टुगेदर आम्हाला आमचं बी आहे. अशी कधी म्हणजे इतक्या वर्षांना भेटलो खरं म्हणजे माहिती वेळा लागली की बाबा हे आपल्या वर्गात होतं. आणि हे हा मोबाईलचा एक चांगला हे झालाय. मोबाईलमुळे आपण सगळे एकत्र तर असं एकत्र असं येणं झालं नाही. काय चांगलं आहे काय वाईट आता सर मागाशी म्हणले की मोबाईलमुळे पोरं बिघडते. आपण ह्याचं काय ते आपण ठरवायचं आहे का मोबाईलमुळे. दोन्ही गोष्टी आपण कुठल्या बाजूला आणि हे मुलं जी बिघडत आहेत म्हणतात का नाही
माझं तरी असं मत आहे की आपण त्यात म्हणजे कसूरदार आहे, मोबाईल नाही. मुलांना आपण संस्कृती काय देतोय आपली, आपलं जे म्हणजे आता आपली जी संस्कृती आहे, आपल्या आता इतके साधू संत होऊन गेले, त्यांनी बरंच इतकं ठेवलंय की आपण बिघडू शकणार नाही इतकं ठेवलंय. तर ते आपण मुलांना कितपत देतोय, आपण घरात आपलं वातावरण किंवा जे संस्कृती आपली आपल्या मुलांना आपण किती सांगतोय, आपल्या म्हणजे आपला धर्म किंवा संस्कृती हे आपण मुलांना सांगितलं पाहिजे. मुलं कुठंच फेल जाणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो मोबाईलमुळे मुलं बिघडली, पण मोबाईलमुळे बिघडली असं नाही, आपण त्यांना संस्कृती किती आपली सांगतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावरती ज्यांची लहान मुलं आहेत त्यांनी तरी त्याच्यावर फोकस करावा. रोज मुक्काम पोस्ट मांगरूळ. पहिल्यापासून मी मांगरूळमध्येच आता इथंच गावात राहायच्या गावातच आहे. म्हणजे पहिल्यापासून नवीन चाकरी नवीन कधी प्रवास केला नाही. आपल्याला जे वाटतं तशाच पद्धतीने मी आयुष्य जगत आलो आतापर्यंत. त्याच्यासाठी माझ्या वडिलांचं भावाचं योगदान आहे म्हणून असं जीवन आयुष्य अगदी निवांत चाललंय. आज सुद्धा मला अगदी लहान म्हणजे जबाबदारी घरची अशी काहीच नाही विषय, त्याच्या अगदी निवांत आयुष्य चाललंय सगळं. मी आपल्या इथं कॉलेज सुरू केलं, म्हणजे आता 11वी-12वीचं कॉलेज आपण मांगरूळमध्ये चालू केलंय. सगळ्यात महत्त्वाचं शिक्षणात बदल आपण जे म्हणतोय की नाही, इंग्लिश माध्यमात मुलं आपण शिकवतोय. मला वैयक्तिक ती गोष्ट अजिबात योग्य वाटत नाही. मातृभाषेमध्येच मुलं शिकली पाहिजे, त्यासाठी मी माझ्या वेगळ्या पद्धतीनेच काम करतो. म्हणजे पहिल्यांदा ते सांगायचं कारण काय की पहिल्यापासून की मी अगदी मला ज्या योग्य गोष्टी वाटल्या तशा पद्धतीने मी जगत गेलो. आता सुद्धा आपण आयुष्यात असं पण 4 पैसे कुठे कमवतोय, कुठेतरी काम करतोय, पैसे कमवायचं आहे, पण समाजाला कळालं पाहिजे व्यवस्थित पद्धतीनं. तर नोकरी करत असताना आता लोक नोकरी करतायत किंवा काय करतात, व्यवसायात प्रचंड संधी आहेत. मी आता जगातली 5 उदाहरणं घ्या, मी थोडासा बाहेर जातो आणि परत मी मुद्द्यावर येतो. जगातली 5 प्रगत राष्ट्र आहेत, तिथं त्यांच्या राष्ट्रामध्ये त्यांना त्यांच्याच मातृभाषेमध्ये शिकवलं जाते. त्यांना इंग्लिश वगैरे असं काही नाही. इंग्लिश इंग्लंडची भाषा आहे, त्याच्या कडेच्या देशात पण त्यांची स्थानिक भाषा बोलली जाते. आपली पोरं शिकतात का नाही, शिक्षणाचा विषय आला म्हणून त्या मुद्द्यावर मी आलो. तर शिक्षण आपण कलाकार आहेत, गणपतीच्या मूर्ती आहे, हे सगळं बनवतात, डेरे वगैरे सगळे बनवतात. माझी मुली 2 आहेत, एक मुलगा आहे, त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मुलगी नर्स आहे आणि एकटीचं बीकॉम झालेलं आहे. गेली 16 वर्ष झाली मी पोलीस पाटील आहे. आता बऱ्याच कार्यक्रमामध्ये आपण जातो किंवा झेंडावंदन करताना मला नेहमी आठवतं, खरोखर त्यावेळी असं म्हणजे आठवतं की झेंडावंदन करताना गिळाशीचं नाव हे पहिल्यापासून अग्रेसरच आहे. आणि आता सुद्धा म्हणजे भागात म्हटलं तर गिळाशीचं नाव हे आहेच आहे. आणि त्यावेळी झेंडावंदनचं महत्व काय एवढं होतं की फुकट पोळ्या मिळतात. असंही म्हणजे त्या झेंडावंदनचं महत्व होतं. आणखी काय होतं, आपले एक आजोबा होते समोर, ते आणि असं एखाद्याचा सत्कार करताना श्रीफळ, शाल आणि श्रीफळ, आणि मग त्यांचा उच्चार असा श्रीफळ व्हायचा नाही तर श्रीफळ असा व्हायचा. आणि त्याच्यावर म्हणजे मुलं एवढी मुली हसायच्या. म्हणजे हे 2 झेंडावंदनच्या वेळी हे म्हणजे 2 ठरलेलंच असायचं. म्हणजे आणि त्यावेळी खरोखर मला म्हणजे आता शाळेमध्ये कार्यक्रमाला वगैरे गेलो नाही, कुठेही गेलो तरी मला खरोखर माझ्या शाळेचे दिवस अगदी आठवतात. आणि मी ते एन्जॉय करतो की बाबा आपल्याला त्यावेळी म्हणजे एवढं म्हणजे हे पण नव्हतं की तुम्ही शिकला म्हणजे सांगत होते सर, पण त्यावेळी एवढं शिक्षणाचं महत्व आणि शिक्षणाचं एवढं गांभीर्य कोणी घेतलंच नाही. जर त्यावेळी घेतलं असतं तर आपण ह्यापेक्षा आपण वरच्या पदावर गेलो असतो असं मला वाटतं. पण आहे, ठीक आहे, आपण आहे सेटल आहे किंवा आपण व्यवस्थित आहे एवढं तरी वाटतंय. किंवा 10वी-12वी तरी झालं, त्यावेळी म्हणजे 10वी-12वीला महत्व होतं. आता 10वी-12वीला अगदीच काही महत्व राहिलेलं नाही. आता अगदी ग्रॅज्युएटेड लोक पोलीस पाटील आहेत किंवा म्हणजे आता जी भरती झाली ती अगदी वकील, डॉक्टर, इंजिनियर ही सुद्धा लोक आहेत. आमच्या वेळी 10वी आणि 12वी पास ह्यालाच होतं महत्व, त्याच्यामुळे आम्ही वाचलो म्हणायचं. पास झालो आणि म्हणजे आम्हाला काहीतरी म्हणजे आता कसं आहे, पैशापेक्षा जास्त तुम्हाला मान महत्वाचा आहे. आपण गाव लेवलला जर बघायला गेलो तर एक 3च पदं महत्वाची, सरपंच, पोलीस पाटील आणि तलाठी. त्यामध्ये बाबा आपलं कुठंतरी एक आपण काहीतरी करू शकलो. आपण आई वडिलांचं नाव, आपल्या शाळेचं नाव, आपल्या शिक्षकांचं नाव, कधीही शिक्षक कुठले दिसले तर आपण त्यांना खरोखर नमन केल्याशिवाय पुढे जात नाही. कारण का त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं म्हणून आम्ही इथवर आलो. आणि आमच्या आई वडिलांनी त्यावेळी खरोखर शिक्षणाचं काय जास्त अगदी माराने सगळं असायचं, त्यावेळी मयानं काय नसायचं. म्हणून त्यावेळीची पिढी घडली
अगदी खरोखर आताच्या मुलांना काही म्हणायची सोय नाहीये किंवा बोलायची सोय नाही. डोळे वटरले तरी सतत फसवून घेतात. आम्ही आता बरीच अशी तरुण पिढी आहे की त्यांना सहनशक्ती अजिबातच राहिली नाही. सहनशक्तीचा हा म्हणजे आता विषय गोल झालेला आहे ह्या मोबाईलमुळं. त्याच्यामुळे मोबाईलवर कंट्रोल खरोखरच आलं पाहिजे एवढं मी बोलते. आणि जय हिंद जय महाराष्ट्र. अगोदर त्यांचा आवाज हवा आहे, तुम्ही बोला. आप्पा शाळेत बोलत तसा बोल. ओम नाही ओमकारवर ओरडतोच तसा बोल. मला एक फ्रेंड आहे, मुलगी आहे. मुलगा आहे 12वी सायन्सला, मिशनच्या शाळेतच आहे. अकॅडमीला तिकडे टाकलाय. आणि मिसेस आहे माझी अजय रस्त्या. अलकानं सांगितलं तेच आता माझ्या गेले 2009 पासून प्रॉब्लेम आहे. आता आहे बरे. पण आम्ही पहिलं ऑपरेशन केलं त्याचं इस्लामपूरला, मिरजेला. दुसरं केलं इस्लामपूरला. तिसरं केलं चेन्नईला. माझा विषयाला बऱ्यापैकी सगळा इतिहास सगळा माहिती आहे. रुपाला माहिती आहे बऱ्यापैकी. म्हणजे आता कव्हर झाल्या. मी बरेचसे त्यासाठी प्रयत्न केला आहे. खंबीर आहे असं, म्हणजे काही घाबरत नाही, काही नाही. स्वतःचं मन चांगलं आहे, ते व्यवस्थित असते. आणि बिंदास बोल, आपलं बिंदास पाहिजे ना कुटुंबासाठी त्यांच्याकडनं तिच्याकडनं पण शिकण्यासारखं आहे. कॅन्सरच्या बाबतीत अलकानं बोलली म्हणूनच मी पण आता बोलतोय. त्यामुळं मी काय म्हणणार की मी पण तिला अजून, माझा काही एवढा मोठा बिझनेस नाही, काय ना. माझी एक गाडी आहे, शेती. मी आता शेतीत लक्ष घातले. आता गाडीचा बिझनेस तर काय आता संपत झालाय. पण तरी सुद्धा मी अजून काय हार मांडले नाही. तिनं पण हार मांडले नाही. अजून पैसे मी घालतोय, रुपाला माहित आहे. आणि त्यामुळे आता ते बऱ्यापैकी कव्हर झाल्या. परवाने एक तिचं रेडिएशन करून घेतलं, त्यात आता ती व्यवस्थित झाल्या. आता ती बऱ्यापैकी आता 4.5-5 किलो वजन वाढलंय तिचं. त्यामुळे आता ते चांगले आहे. फक्त आता इच्छा एकच आहे की पोरग्याचं काम झालं पाहिजे व्यवस्थित. पोरग्याकडे आता सगळं लक्ष आहे. पोरगा आहे हुशार, सायन्सला आहे, 12वी सायन्स. विषयाला सांगितल्यावर तुझ्या ताब्यात दिलाय, आता काय करायचं ते तुझं डॉक्टर सांगितले. बाकी सगळं काय व्यवस्थित. नाव सांगायची आता गरज नाही. राजेंद्र दगडूमाळी मुलगा आपल्या शाळेचे शिपाई. आणि मी सध्या आता टॉपला 20 वर्ष झालं तिथे थांबलोय. म्हणजे रूम घेऊन थांबलोय. लग्न होऊन मला बरेच वर्ष झाले, 20 वर्ष झाले. मुलगा 19 वर्षाचा आहे. मुलगी इंजिनिअरिंग कॅम्प्युटर सायन्सला आहे, सेकंड इयरला, शिवराम माने वाटा. मी इथनं गाव सोडल्यानंतर एक 2 डंपर घेतले. आता 2024 मॉडेल एक घेतला नवीन, आणि एक 2009चा. खडी वाळूचा व्यवसाय मी स्वतः करतोय तिथे कोल्हापूरमध्ये, तो भागात. बस माहिती. इथं माझं 8वी शिक्षण झालं. 9वी-10वीला मी सरवडे बिदरीजवळ आहे, तिथं पण शिक्षण झालं. 11वी-12वी बिदरी कॉलेज झालं. फार्मसी पेडामेला झाले, शिकून झाले. मला 2 मुले आहेत, एक 10वीला एक 6वीला आहे. आणि मिसेस आहे ती सरकारी टेक्निकल म्हणून आहे. धाकटा भाऊ विनायक, तो पण इथंच होता. तो आता डॉक्टर म्हणून शिराळचा आहे, रांगण करून आले. शाळेमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. माझे मिस्टर इंग्लिश विषयाचे क्लासेस घेतात आणि LIC एजंट आहे. मला 2 मुलं आहेत. मुलगा माझा मेकॅनिकल इंजिनियर आहे, आता टाटा कंपनीत तो जॉबला आहे. आणि मुलगी बीकॉम ला लास्ट इयरला. म्हणलेले अक्का गप्पी जरा ए बोल. माझं नाव सीताराम नव्हते, मी शिराळ्यात असते. मी घरीच असते. म्हणजे पहिलं आडनाव आणि मी उशिरा आलो. नेहमीच आम्ही शेवटावर यायचो, पुढे शेवटच्या पाचवीच्या वर्गात मारती आगलावे मी आणि विकास तिकडे शेवटच्या बेंचवर बसायचो. आणि आज पहिल्यांदाच वर्गात आल्या मला पहिल्यांदा बेंचवर बसायचं होतं. पण विचार काय ऐकलं झालाय, नाही आला बोल म्हणून. तर मी सर्व आपल्या मित्रमैत्रिणींचं बिलाशी जिल्हा विद्यालय बिलाशी या ठिकाणी शेवटून 8वीचा नव्हे आपला 7वीचा वर्ग आहे. पहिले 2 वर्ग आहेत. 7वीचा वर्ग असा हा वर्ग आपला बहुतेक 7वीचा वर्ग आहे.
आणि या वर्गामध्ये आपल्या बरेच म्हणजे आठवण जागी झाली ती पहिल्यांदा म्हणजे ते आता पीके कुलकर्णी सरांचं नाव घेतलं कोणीतरी मला पंकज आणि पंकज सगळ्या वर्गात फिरायचं आणि सरांच्या हातात असं पुस्तक असायचं पंकजला एक दोन तीन तर मलाच पहिल्यांदा बोलायला विचार म्हणला मला काय बऱ्याच जणांचं ऐकायला ते पण बघून भेटतो वगैरे तर तुम्ही सर्व म्हणजे कोणत्या ना कोणत्या निमित्तानं भेटत नाही बघू दे म्हटलं तरी सगळी 10 मिनिटं बोलले तो अजून 5 मिनिटं शिकवा चांगली त्याबद्दल वादच नाहीये पण या पद्धतीला आम्ही 2 तास अभ्यास करून घेऊन जर चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या मुलाच्याकडे लक्ष देऊन जर करून घेतलं तर पिढी अतिशय उत्तम होईल. ग्रामीण भागात अजून खूप टॅलेंट आहे. आपण ग्रामीण भागातले आहोत. आपण जरी शहरात गेलो तर आपल्याकडे टॅलेंट आहे, अजूनही कमी झालेला नाही. त्या टॅलेंटचा उपयोग आपण बुद्धी कौशल्याने करून मुलांना आता मारणं हा विषय नाही. तुम्ही मारू शकत नाही, आम्ही मारू शकत नाही. विद्यार्थ्याला गोड बोलूनच त्याच्याजवळ बसून आपण हे करून घेऊ शकतो. आणि बिळाशीचं नाव तर 1930 सालापासून आहे. आपण सर्व बिळाशीचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहात. आपलं नाव महाराष्ट्रामध्ये मोठं करण्यात. दीपक गॉगल काढलास तर बरं असू दे. खुर्च्यामध्ये काय तुला मी आता सध्या ग्राफिक्समध्ये काम करतोय. माझं शिक्षण झालं JER ड्रॉइंगमध्ये मी करिअर केलं आणि सध्या अप्सरा न्यू मीडिया म्हणून एक कंपनी आहे ई-लर्निंगची. त्याच्यामध्ये मोशन ग्राफिक्स आणि कार्टून ॲनिमेशन आणि इलस्ट्रेशन या 3वरती मी काम करतोय. सध्या माझी फायनली सगळी पुण्यालाच असते, स्थायिक पुण्यालाच आहे. त्याचं मी स्वतःचा फ्लॅट घेऊन प्लॉट घेऊन घर बांधलेलं आहे. मला सध्या 2 मुली आहेत. मोठी मुलगी 7वीला आहे आणि छोटी 4थीला. आताचा आहे एकदम व्यवस्थित चालू आहे. मिसेस पण ग्रॅज्युएशन झाले तिचं. ती जॉब करते, ॲटोमोबाईल कंपनी आहे. त्याच्यामध्ये पूर्ण ऑफिस सगळं सांभाळते. बिलिंगचं म्हणा, एम्प्लॉईचे पगार हे सगळे ती सांभाळते. मिसेस काय करते? मिसेस पण शेतीचा ट्रॅक्टर आहे, फिरायची वाडी. प्रचंड कष्टवाळी. अरे गाव माहित नाही, बोरीना सांग पण तुमची वाडी आहे किरण बोलताय का? वैशाली माळवी उठली नाहीये, माझं नाव किरण बैल आनंद उठली नाही, पेटकर. श्रीमदर्ग आईस्क्रीम. मला 2 मुलं आहेत. एक 7वीला इथंच आहे आणि 4थीला महाराष्ट्र शाळेमध्ये. मला 2 टेम्पो खरेदीचा व्यवसाय आहे. भागातून धान्य वगैरे खरेदी करतो. कुणाला लागलं तर अवश्य सांगा. शेतकऱ्यांच्याकडनं हा एकदम ह्याच्या दरात घेतो, चांगल्या दरात. कमी दरात घेतो आणि जास्त दरात विकतो असं म्हण. आता आला तरी धावपळी. लहानपणापासून असंच आहे, असंच आहे लहानपणापासून. किरणचा 2 नंबर राजा कुंभार. मागच्या वर्षी मी त्याला तांदूळ दिलेले, मला 20 रुपये किलोने पैसे दिले आणि त्यानं विकले 60 रुपये किलोने. असं नाही आणि बोल असं बोल, शाळेत तुला काय होणार. माझं नाव स्मिता पुरुषोत्तम मुरके, इथलं बेयाशीतलं आणि आत्ताचं आहे शिरायत मी असते. माझं नाव आहे स्मिता अरुणावटे. माझे मिस्टर निमली स्कूलला आहेत, मी शिरायमध्ये आणि मी क्लासेस घेते घरी. माझा मुलगा आहे फार्मसी झाला, तो जॉबला आहे मुंबईला आणि मुलगी आता RCA मध्ये आहे, MBBS करते.
ती शाळेत पण अशी नसायची काय नमस्कार, माझी मागाशी एवढी झाली जरा आणि मला म्हणजे की नाही पोलीस पाटील असल्यामुळं मी कायम डोक्यावर पदर घेते. तर मग पोरीने आल्यापासून सांगितलं डोक्यावर पदर नाही घ्यायचं, खाली सोड, पहिला खाली सोड. त्याच्यामुळे माझं जरा व्हायचं म्हणजे हे सगळं आता घेतला आहे शेवटी. बरं मी सौ उज्ज्वला रामचंद्र गुरु करजोड्यामध्ये असते. माझे मिस्टर कंडक्टर आहेत शिराळे बोलतात आणि माझी मुलं एक थोरला MBA झालाय, तो बँकेत आहे ICSA मध्ये, इंजिनियर झालाय. ती दोघं पण मुंबईला असतात आणि मी पोलीस पाटील आहे. 16 वर्ष झालं, त्याच्यामुळं अगदी व्यवस्थित आहे. आणि माझ्याकडे 2 गावं जात आहेत, मुरुड आणि देवर्डे. त्याच्यामुळं बिझी शेड्यूल असेल प्रत्येकाचंच आहे. त्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही सगळ्यांनी वेळ काढलाय आणि दरवर्षी असंच कार्यक्रम आयोजक कोण आहे.